फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आम्ही जात आहे साळंगपूर ट्रिपला. आम्ही फायनली बसून गेलो गाडीमध्ये 10 जण. मी ॲडजस्ट केलं. इंडियन फॅमिली, आपण इंडियन लोक ॲडजस्टच करतो, पण क्रिशू खूप रडत होता म्हणून मध्ये नाश्ता पाण्यासाठी आम्ही गाडी उभी केली. नंतर आम्ही 10 वाजता एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथं जेवण केलो. खूप 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 भूक लागली होती. नंतर आम्ही रात्रीचे 12-1 वाजता साळंगपूरला पोहोचल्यानंतर हॉटेल रूमसाठी खूप 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 फिरलो, पण आम्हाला रूमच भेटला नाही. आणि माझी दीदी कारमध्ये रिलॅक्स होती, ती क्रिशू बाहेर खेळत होता. मग आम्हाला फायनली आम्ही 1200 रुपये दिले छतवरती झोपण्याचे, धाब्यावरती झोपण्याचे 1200 रुपये. आम्हाला फक्त अलाउड होतं वॉशरूम यूज करण्याचं, आंघोळीचं बस तेवढंच अलाउड होतं. बाकी झोपायला फक्त वरती छत होतं. साळंगपूर दर्शनासाठी आम्ही आलो मंदिरमध्ये सकाळी 5 वाजता आरती होते. तर तुम्ही 5 वाजता आरतीला पटकन उठून आंघोळ करून जर आले तर लवकर दर्शनाला नंबर लागतो. आरामाने दर्शन होतं, रिलॅक्सपणे दर्शन होतं. तर तुम्ही आता माझ्या चॅनलवरती दर्शन घेऊन घ्या आणि पटकन दर्शन करता करता एक लाईक आणि सबस्क्राईब पण करून द्या. मला सपोर्ट करा, मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. आणि तुम्ही ट्रिपला जाणार साळंगपूरच्या, तर तुमच्या जर स्वतःच्या गाडीने जाताय तर प्लीज तुम्ही सोबत काही ना काही घेऊन जा, की तुम्हाला रूम नाही भेटला तर तुम्ही खालती टाकून झोपू शकता. नंतर जर स्वामीनारायण जे भगवान होते ते ज्या प्लेटमध्ये जेवण करायचे तिथे झोका होता, आम्ही त्यांचे पण दर्शन करायला गेलो. तिथं पण खूप छान होतं. तसं मी साळंगपूरला 4-5 वेळेस जाऊन आलेली, पण आता सगळं न्यू डेकोरेशन झालेलं आहे साळंगपूरला, म्हणून खूप मज्जा आली साळंगपूरला. तर तुम्ही जाणार तर प्लीज तुमच्यासाठी काही ना काही घेऊन जा, नाही तर तुम्हाला रूम नाही भेटणार फ्रेंड्स, नाही भेटणार रूम. खूप प्रॉब्लेम होतो. नंतर इथं साळंगपूरची मूर्ती बघू शकता, ही आताच बनलेली आहे, 1 वर्ष होतंय. खूप छान आहे तिथं, खूप फिरायला खूप भारी वाटतं. नंतर 10:30 वाजता कंप्लीट इथं जेवण भेटतं, तर तुम्ही जेवणासाठी इथे येऊनच लागायचं. मग आम्ही इथं लाईन लावली. नामाचा नंबर लवकर येऊन लागला, कारण आम्ही 11 वाजताच येऊन लागलो होतो. आणि इथं क्रिशू पोच देतो आणि जेवण खूप छान राहतं फ्रेंड्स, खूपच छान आहे. प्रसादी कुठल्या पण इथं जा, खूपच छान वाटते. 11 वाजता कंप्लीट जेवण, 11 ते 2 वाजेपर्यंत जेवण चालतं तिथं. नंतर आम्ही स्वामीनारायण भगवाननी जिथं समाधी घेतली होती तिथं आम्ही गेलो. तिथं तुम्ही बघू शकता, तिथं पण खूप छान होतं, खूप शांत आणि खूप रिलॅक्स वाटलं. कुठल्या पण देवस्थानाला सुट्टीचे, दिवाळी हो या आखाजी हो, तेव्हा तुम्हाला खरंच जाणं छान वाटतं, खूप मनाला शांतता वाटते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघून छान वाटत असणार तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा फ्रेंड्स. तर मी असे डेली व्लॉग टाकत जाणार, मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.